आता आपण पाहणार आहोत की वनस्पती ऊती. वनस्पती ऊतीचे वर्गीकरण. वनस्पती ऊतीमध्ये 2 टाईप पडतात. पहिला प्रकार असतो विभाजी ऊती व दुसरा प्रकार असतो स्थायी ऊती. हे वनस्पती ऊतीचे 2 मेन प्रकार झाले, विभाजी ऊती व स्थायी ऊती. आता विभाजी ऊतीमध्ये परत 3 प्रकार पडतात, जे आहेत प्ररोह विभाजी ऊती, दुसरा प्रकार आहे पार्श्व विभाजी ऊती व अंतरीय विभाजी ऊती. हा पहिला प्रकार प्ररोह विभाजी ऊती, दुसरा प्रकार पार्श्व विभाजी ऊती व तिसरा प्रकार अंतरीय विभाजी ऊती. हे विभाजी ऊतीचे 3 प्रकार. आता स्थायी ऊतीमध्ये परत 2 प्रकार पडतात, ज्यामधला पहिला आहे सरळ स्थायी व दुसरा आहे जटिल स्थायी. आता सरळ स्थायीमध्ये परत 6 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला येतो मूल ऊती, दुसरा येतो हरित ऊती, तिसरा येतो वायू ऊती, त्यानंतर चौथा येईल आपला स्थूलकोन ऊती, पाचवा येईल दृढ ऊती, सहावा येईल पृष्ठभागीय ऊती. हे 6 प्रकार झाले सरळ स्थायी ऊतीचे. त्यानंतर जटिल स्थायी ऊतीमध्ये परत 2 प्रकार पडतात. पहिला असेल जलवाहिनी आणि दुसरा प्रकार असेल आपला रसवाहिनी. आता जलवाहिनीमध्ये 4 प्रकार असतात, ज्यामध्ये पहिल्या असतात वाहिनिका, त्यानंतर असतात वाहिन्या, त्यामध्ये असतं जलवाहिन्या होत्या, व शेवट असतो जलवाहिनी तंतू. तसेच रसवाहिनीमध्ये सुद्धा 4 प्रकार असतात. त्यामध्ये असते चाळण नलिका, दुसरा असतं सहपेशी, तिसरा असेल रसवाहिनी तंतू व चौथा असेल रसवाहिनी मूल ऊती. परत एकदा समजावून सांगते. वनस्पती ऊतीमध्ये 2 प्रकार असतात, विभाजी ऊती, स्थायी ऊती.
विभाज्य ऊतीमध्ये 3 प्रकार असतात: प्ररोह विभाज्य ऊती, पार्श्व विभाज्य ऊती, अंतरीय विभाज्य ऊती. त्यानंतर स्थायी ऊतीमध्ये सरळ व जटिल हे 2 प्रकार असतात. सरळमध्ये असतात मूल ऊती, हरित ऊती, वायू ऊती, दृढकोन ऊती, दृढ ऊती, इथं दृढकोन म्हटले, स्थूलकोन ऊती, दृढ ऊती, पृष्ठभागीय ऊती. जटिल स्थायी ऊतीमध्ये परत 2 प्रकार पडतात. एक असेल आपला जलवाहिनी, दुसरी असेल रसवाहिनी. जलवाहिनीमध्ये वाहिनिका, वाहिन्या, जलवाहिन्या ऊती, जलवाहिनी तंतू हे 4 प्रकार असतात. तसेच रसवाहिनीमध्ये चाळणनलिका, सहपेशी, रसवाहिनी तंतू आणि रसवाहिनी मूलऊती हे 4 प्रकार असतात. थँक्यू.